नमस्कार, मी सौ शरयू कपिलराव पांपट्टीवार, यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून आपण जाणून घेत आहोत 12 ज्योतिर्लिंग। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। ओम नमः शिवाय। अर्थातच जन कल्याणकारक शिव प्रार्थना उपासना ही मोक्षदायी मानली जाते आणि म्हणूनच शिव हा जगाचा कैवारी म्हणून भक्त प्रत्येक जण मनोभावे प्रार्थना करतात। श्रावण महिन्यास 12 ज्योतिर्लिंगांची पूजा अर्चा ही भक्त अतिशय मनोभावे करतात। यापैकीच आज आपण जाणून घेणार आहोत 9वे ज्योतिर्लिंग कथा स्वरूपात। परळी वैजनाथ हे 9वे ज्योतिर्लिंग असून ते हिंदूंसाठी विशेषतः भगवान शिवाच्या भक्तांसाठी खूप धार्मिक आणि महत्त्वपूर्ण मानले जाते। परळी वैजनाथ हे 9वे ज्योतिर्लिंग असून ते भगवान शिवाचे एक शक्तिशाली प्रकटीकरण मानले जाते। ज्यांना शैव धर्मातील सर्वोच्च प्राणी मानले जात असून ते हिंदू धर्माच्या शाखेतील प्रमुख शाखेपैकी एक आहेत। परळी वैजनाथ येथील शिवलिंग हे दैवी ऊर्जेचा स्रोत आणि शिवाच्या सर्व व्यापकतेचे प्रतीक म्हणून पूजनीय आहे। भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांची प्रार्थना करण्यासाठी भाविक मंदिरात येतात। मंदिराचे शांत वातावरण आणि ज्योतिर्लिंगाची उपस्थिती एक आध्यात्मिक वातावरण तयार करते, जे संपूर्ण भारतातील यात्रेकरूंना आकर्षित करते। 12 ज्योतिर्लिंग यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेच्या मार्गावर हे मंदिर एक आवश्यक थांबा आहे। हा पवित्र प्रवास भक्तांना परळी वैजनाथसह सर्व 12 ज्योतिर्लिंगांकडे घेऊन जातो आणि शिवभक्ती ही आध्यात्मिक ज्ञान आणि दैवी कृपा प्राप्त करण्याचे साधन मानले जाते। परळी वैजनाथ शिवलिंग स्थापनेची कथा तशी सर्वश्रुत आहे। एकदा रावण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो। महादेव रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात। तेव्हा रावण अतुल शक्तीचे आणि लिंग स्वरूपात महादेवाने लंकेत राहावे असा वर मागतो। महादेव रावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दैवी शक्ती प्रदान करतात आणि एक लिंग रावणाला लंकेत जाऊन स्थापन करण्यासाठी देतात। परंतु महादेव रावणाला सांगतात की हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच माझे कायम वास्तव्य राहील। रावण शिवलिंग घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याला लघुशंका लागते। शिवलिंग खांद्यावर घेऊन लघुशंका कशी करणार या विचारात रावण पडला। तेवढ्यात त्याला तेथून एक गवळी जाताना दिसला। रावणाने त्या गवळ्याला शिवलिंग थोड्या वेळ जमिनीला न टेकवता घेऊन उभे राहा असे सांगितले। परंतु गवळ्याला शिवलिंगाचे वजन न झेपल्यामुळे त्याने ते जमिनीला टेकवले आणि ते लिंग तेथेच स्थापन झाले। रावण परत आल्यानंतर त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही। रावण निराश होऊन लंकेला निघून गेला। यानंतर सर्व देव शिवलिंगाजवळ गेले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली। महादेवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की जो व्यक्ती या लिंगाची मनोभावे सेवा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होईल। त्यानंतर देवांच्या वैद्य धन्वंतरीने या लिंगामध्ये प्रवेश केला, म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असेही म्हटले जाते। परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, त्याचा समृद्ध इतिहास, खोलवर रुजलेली पौराणिक कथा आणि स्थापत्य वैभव असलेले भगवान शिवाच्या भक्तांसाठी हे एक आवश्यक असे तीर्थक्षेत्र आहे। आध्यात्मिक सांत्वन आणि दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी याला भेट देणाऱ्या लाखो लोकांचा चिरस्थायी विश्वास आणि भक्तीचा तो पुरावा आहे।
हिंदू धर्मातील मंदिराचे महत्त्व, त्याची ऐतिहासिक प्रासंगिकता आणि त्याचे समकालीन सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व हे एक पवित्र स्थान बनवते, जे जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांच्या अंतःकरणात कायम आहे. ओम वैजनाथाय नमः. ओम शिवाय नमः. ओम नमः शिवाय. धन्यवाद.